नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी योजना यात्रा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. संजय गांधी निराधार योजना अत्यंत महत्त्वाची योजना सरकारने निराधारांना आधार देण्यासाठी ही काढलेली योजना आहे. या अंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये 1500 रुपये देऊन सरकार नक्कीच मदत करत आहे. नुकतेच जे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचे 1500 रुपये जमा झालेले आहेत. जे काही लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये अजूनही पैसे जमा झाले नाहीत, परंतु त्यांना 1 ते 2 दिवसांमध्ये हे पैसे जमा होतील. पण असेही लाभार्थी आहेत त्यांना आतापर्यंत एकही लाभ मिळाला नाही, म्हणजे एकही हप्त्याचा लाभ मिळाला नाही. तर अशा लाभार्थ्यांनी काय करायचं आहे की तुम्ही DBT ॲक्टिव्ह आहे का, किंवा KYC केली आहे का, किंवा तुम्ही जे काही कागदपत्र आहेत ते तहसीलदार कार्यालयामध्ये जमा केले आहेत का, OTP व्हेरिफिकेशन केलं आहे का, तुमचा उत्पन्नाचा दाखला असू द्या किंवा हयातीचा दाखला असू द्या, हे सर्व जमा केले आहेत का पाहायचं आहे. या संदर्भात आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे तो सुद्धा एकदा चेक करायचा आहे की तुम्हाला काही गरजेचं आहे, जेणेकरून जे काही लाभार्थी आहेत त्यांना पुढील हप्ते सुद्धा मिळतील. तर अत्यंत महत्त्वाच्या बाबतीत आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत. तर निराधारांना अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण जे काही निराधार आहेत ज्यांना आतापर्यंत लाभ मिळाला नाही त्यांच्यासाठी ही महत्त्वाची अपडेट असणार आहे. पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. मग जुलै महिन्याचा हप्ता जमा कोणाला झाला आहे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर इथे संजय गांधी निराधार योजनेपासून जे वंचित असलेले निराधारांना आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी तहसीलदार यांची प्रभावी अंमलबजावणीमुळे आता अनेकांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांचा लाभ मिळणार आहे. महसूल विभागातील तलाट्यांनी तालुक्यातील घरोघरी जाऊन संरक्षण करून पात्र लाभार्थ्यांची तहसीलदार कार्यालयातील निराधार मदत कक्षात नोंद केली आहे व निराधारांना आर्थिक आधार देण्यासाठी सरकारच्या वतीने विविध योजनांचे सुमारे 3000 नागरिक लाभ घेत आहेत. आणि त्या चुकीच्या माहितीमुळे किंवा कोट्यवधी रुपये खर्च करून ही जी पात्र लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत नाही, त्यांना कोणतेही आर्थिक लाभ मिळत नाही. त्यामुळे काय होते की अनेकाला तहसील कार्यालयात प्रत्येक वेळेस खेटा घालाव्या लागतात किंवा तिथे जाऊन तासन तास बसावे लागते किंवा आर्थिक झळ सोसावी लागते. त्यांचे वेळ व श्रमही इथे वाया जातात. त्यामुळे तहसीलदार यांनी राबवलेल्या या उपक्रमात जे काही उपक्रम आहेत त्यामध्ये महसूल विभागातील जे 59 तलाट्यांच्या माध्यमातून 110 ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या गावपाड्यांमध्ये घरोघरी संरक्षण करण्यात आले. पात्र जे लाभार्थी असणार आहे त्यांचे शोध घेऊन तहसील कार्यालयातील निराधार मदत कक्षात नोंद केली आहे व त्यांना उत्पन्नाचा दाखला देण्यापासून बँक पासबुक, आधार कार्ड, रेशन कार्ड यासह आवश्यक कागदपत्रे जमा करून त्यांचे ऑनलाईन अर्ज सादर केले आहे. त्यामुळे शासकीय नियमात बसणारे तालुक्यातील विधवा असो किंवा दिव्यांग असो, 18 वर्षातील आतील अनाथ बालके असू दे किंवा 65 वर्षाहून अधिक वयोगटातील जी निराधार आहे, असे तब्बल 500हून अधिक लाभार्थ्यांना आता जे काही लाभ यादी योजनेतून आधार मिळणार आहे. दरमहा 1500 रुपयांचा आर्थिक लाभ मिळणार असल्याचे लाभार्थ्यांना नक्कीच इथे मदत होणार आहे. संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यापासून कोणी वंचित असतील अशा निराधार नागरिकांनी संबंधित विभागाशी संपर्क साधावे, तसेच आपल्या कागदपत्रासह नोंदणी करावी अशी त्यांनी माहिती दिली आहे. तर निराधारांना बरेचसे प्रॉब्लेम्स असतात, बऱ्याचशा समस्यांना तोंड द्यावं लागते. त्यामुळे काय होते की आधार तर मिळतच नाहीत, परंतु बऱ्याच जे काही प्रॉब्लेम आहे त्यांना फेस करावं लागत आहे. त्यामुळे नक्कीच हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर संजय गांधी निराधार योजनेच्या जे वेळेत लाभ मिळत नसल्यामुळे नक्कीच ते निराधार जे लाभार्थी आहे थोडेफार दुःखीसुद्धा आहेत, कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर जुलै ते डिसेंबर 2024 पर्यंत वेळेवर लाभ मिळाला नाहीत, पण 6 महिन्यांपासून लाभ वेळेत मिळतच नाही असं सांगितलं आहे. तर जे काही जूनचा लाभ अजून मिळाला नाही, त्यापूर्वी योजनेच्या निकषांनुसार झालेल्या पडताळणीत राज्यातील 10 लाखाहून अधिक महिलांचा लाभसुद्धा बंद झाले आहे. तरी ते सोलापूर जिल्ह्यातील 53 महिलांनी आम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणार असल्याने लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद करावा अशी मागणी सुद्धा केली आहे. सद्यस्थिती 10 लाखांवर महिला अपात्र ठरल्या आहेत व आता आयकर विभागाकडून माहिती मागविण्यात आली असून माहिती प्राप्त होताच वार्षिक उत्पन्न ज्यांचे 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे अशा महिलांची लाभ सुद्धा बंद होणार आहे. त्यामुळे अनेक महिलांनी आपला लाभ सुरू राहील की बंद होईल अशी भीती वाटू लागली आहे. त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्ज करण्याकडे महिलांचा कल जास्त वाढला आहे. तर संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहे त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी सुद्धा आहे
ज्यांना आतापर्यंत लाभ मिळाला नाही त्यांनी नक्कीच इथे मदत घेऊ शकता व इथे जे काही संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थींसाठी मदत कक्षांची स्थापना केली आहे, जे काही याद्या आहेत ते तयार झाल्या, त्यामुळे नक्कीच इथे तुम्ही सर्व कागदपत्रांसहित जाऊन इथे मदत घेऊ शकणार आहात. नोंदणी करायची आहे. अजून काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला काही विचारायचे असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा.